पत्रकारांचं मी आभार मानतो, त्यांचं स्वागतही करतो। ग्रामीण भागात होणारी पत्रकार परिषद आहे। कदाचित अमरावतीत येऊन तुमच्या सगळ्यांची सुविधा करता आली असती, पण आमचा हा पदयात्रा आणि संघर्ष यात्राच ही अतिशय दुर्गम आणि दुर्लक्षित भागात आमची पदयात्रा आहे। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना इथं आमंत्रित आम्ही केलेलं आहोत। आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत। आपण पाहतोय का सातत्यानं गेल्या शिवजयंतीपासून मागच्या आम्ही रायगड पासून सुरू केलेलं आंदोलन, रायगड किल्ल्याच्या समोर त्या परिसरात आपण 3 दिवस उपोषणाला बसलो। नंतर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, नंतर पुन्हा आपण आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं, नंतर मंत्र्यांच्या घरासमोर आपण आंदोलन केलं। मग ते 7 ते 8 दिवस आपण मोजरीला उपोषण अन्नत्याग केलं आणि पुन्हा एक यवतमाळ अमरावती यवतमाळ अशी एक पदयात्रा सुद्धा काढली। ते 200-250 किलोमीटर झाल्यानंतर आपण नागपूरला एक मोठं चक्काजाम आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी 30 जून हे तारीख दिली। 30 जून तारखेनंतर आता त्याच्या काही गोष्टी सुरुवात झालेली आहे। बँकेला माहिती मागितली, आमची बँक राज्यामध्ये पहिली ठरलेली आहे। सगळ्यात अपडेट अशी माहिती आपल्या अमरावती बँकेनं, जिल्हा मध्यवर्ती बँकेनं संपूर्ण माहिती, इव्हन आपण गट सचिवाच्या माध्यमातून त्याच्या घरी जाऊन त्याचे आधार कार्ड घेऊन ही सगळी माहिती आपण शासनाला दिलेली आहे कर्जमुक्तीसाठी। कर्जमुक्ती करताना एक थोडंसं अजूनही आमच्या डोक्यात भ्रम आहे। आता सरकार कर्जमुक्ती करणार किंवा तशा हालचाली सुरू झाल्या आहे, त्याच्याबद्दल सरकारचा आभार आहे, पण तो सरकार चालू वर्षाची कर्जमाफी करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे। मला वाटते मी देवाभाऊला आठवण करून देतो का आपण नेहमी पत्रकार परिषद मध्ये किंवा नेहमी तुम्ही सांगत होते, येऊ दे ना रे, नेहमी सांगत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करतायत। जेव्हा कर्जमाफी करायची नव्हती, वेळ काढून घ्यायचा होता, तेव्हा देवाभाऊ काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? आता जर कर्जमाफी पडली तर दुष्काळ पडल्यावर पुन्हा करावं लागेल। त्याच्यानं दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करता येणार नाही आम्हाला। आता देवाभाऊनं काय केलं, स्वतःच बोलले आणि स्वतःच फसले, अशी एकंदरीत व्यवस्था आलेली आहे। आता देवाभाऊ म्हणते आम्ही थकीत कर्ज माफ करतो। आमचं असं म्हणणं आहे का या 25-26चं चालू कर्ज जे आहे